नाथांच्या घरी उलटी खून, पाण्याला मोठी लागली तहान. आत गागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळून. आज मी एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आड्याला लागले. शेतकऱ्याने शेत पेरिले, राखणदाराला त्याने गिळले. हंडी खादली भात टाकीला, बकऱ्या पुढे देव कापिला. एका जनार्दनी मार्ग उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा. हा अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे. आज आपण या अभंगाचा भावार्थ बघणार आहोत. खूप सुंदर भावार्थ आहे या अभंगाचा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संत एकनाथांच्या या अभंगातील भावार्थ मागे आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. तो अर्थ समजला की अभंगातील कोडेही उलगडते. पाण्याला मोठी लागली तहान, आत घागर बाहेर पाणी. परमेश्वर सर्व पिंडापिंडात भरलेला आहे. त्याला न ओळखता जीव देहात अडकला आहे. देहाचं संकोचितपण संपलं की ईश्वरी चैतन्याचा अनुभव यावा लागतो. म्हणजे जीवनरूपी पाण्याला समष्टी रूप पाण्याची तहान लागते. जीवातील चैतन्याला देहाचे बंधन आहे, म्हणून त्याला घागरीतील पाणी सर्वस्व आहे असे वाटते. हे घागर अथांग पाण्यात बुडाली तर घागरीच्या आतही पाणी असते आणि बाहेरही. पाण्याला पाणी आले मिळून. आज मी एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आड्याच्या पाण्याशी म्हणजे विश्वात्मक चैतन्याशी एकरूप झाले. शेतकऱ्याने शेत पेरिले, राखणदाराला त्याने गिळले. शेतानेच राखणदाराला गिळून टाकले म्हणजे काय? विधात्याने हे विश्व निर्माण केले. त्याने विश्वरूप शेताची पेरणी केली, म्हणून अनेक जीवांची निर्मिती झाली. तो देहाच्या शेताची राखणदारी करतो, पण अज्ञानामुळे जीव ईश्वराला विसरला. त्याने ईश्वररूपी राखणदाराला गिळून टाकले असे म्हटले आहे. हंडी खादली भात टाकीला, बकऱ्या पुढे देव कापेला. देहरूपी खापराच्या हंडीत भात शिजवला. सुज्ञान माणूस भात खाऊन हंडी फेकून देतो, पण माया मोहामुळे जीवाचा विवेक सुटला. ईश्वरूपी भात टाकून देहरूपी हंडी तो खात बसला. नेहमी देवापुढे बळी दिला जातो, पण येथे जीवाचे उलटेच काम केले, म्हणजे बकऱ्या पुढे देवाचा बळी दिला जातो. एक जनार्दनी मार्ग उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा. जीवाने अंगीकारलेला उलटा मार्ग टाकून सरळ मार्गाने चालण्याची जाणीव झाली की गुरुचे बळ मिळते असा अर्थ होतो. त्याच्यावर गुरुची कृपा होते. एक एक शब्दाचा गूढ अर्थ जसं जसं स्पष्ट होत जातो तसतसे अभंगातील कोडे उलगडते. मनाला एक वेगळंच समाधानाची अनुभूती येते.